जय गुरु. जय गुरु. जय गुरु. सुरू करायचं का? थोडा वेळ थांबूया. सुरू करा तुम्ही. येतील लोक. बरं. 6वा पाठ घेताय ना आज तुम्ही? हो, 6वा पाठ घ्यायचा आहे. माझी हा. स्क्रीन दिसते का? अनुक्रमणिका वगैरे. अनुक्रमणिका दिसतीये का? बरं बरं, ठीक 6वा आहे. पाठ. नाही, ठीक आहे, ठीक आहे. तर नमस्कार, जय गुरु. तर आज आपण जय 6वा गुरु. पाठ घेणार आहोत. ठीक आहे. पण 6व्या पाठाला जाण्यापूर्वी जस्ट एक ब्रशअप करू आपण, जे सरांनी काल आपल्याला शिकवलं होतं. ठीक आहे. तर हा. त्याच्यामध्ये आपण क्रियापदाची रूपं शिकलो होतो. तर कोणी वाचेल का हे पठचं रूपस परत एकदा? शक्यतो न बघता वाचतात असेल तर अति उत्तम, पण काही हरकत नाही, जर बघून वाचत तरी काही हरकत नाही. कोणी म्हणेल का? मी हा, म्हणू मी का वाचू का? पहिला? शुभा हा. जोशी. हा, शुभा जोशी वाचा. हा. प्रथम पुरुष एक वचन. सह पठती. द्विवचन. तौ पठतः. बहुवचनम. ते पठन्ति. मध्यम पुरुष त्वं पठसि. युवां पठतः. यूयं पठथ. उत्तम पुरुष अहं पठामि. आवां पठावः. वयं पठामः. अर्थ पण वाचा. तो काय वाचतो. म्हणाला? अर्थ सुद्धा. हा. तो वाचतो किंवा नुसतं हा. वाचतो म्हणता येईल आपण. ते दोघं हा. वाचतात. ते सगळे हा. वाचतात, हे प्रथम पुरुष वाचतात. मध्ये येतं. आणि हा. मध्यम पुरुष मध्ये तू वाचतोस, तुम्ही हा. दोघे वाचता, तुम्ही सगळे वाचता. आणि उत्तम हा. पुरुष मध्ये मी वाचतो, आम्ही दोघे वाचतो, उभे आम्ही वाचतो. सगळे आम्ही वाचतो. सगळे वाचतो. आता हो. ह्याच्यामध्ये तुमचं ऑब्झर्वेशन असेल की उत्तम पुरुष आणि मध्यम पुरुष मध्ये हं. त्वम हे जे आहे, आपण पहिल्या पाठावर बघत होतो की त्वम अध्यारूत आहे. आता तुम्हाला कळलं असेल की नुसतं पठसी म्हटलं तरी सुद्धा हं. त्वम हा त्यात अध्यारूतच आहे. म्हणजे तो नेहमी म्हटलंच पाहिजे किंवा लिहिलंच पाहिजे असं गरज नाही. कारण पठसीचा एक एकमेव ऑप्शन फक्त त्वम हाच आहे. हे तुमच्या लक्षात आलं हो. असेल की पठसी हो, असेल तर ते बरोबर. नेहमी त्वम साठीच असणार आहे. हा. पठथ हा. असेल तर ते युवाम साठीच असणार आहे. आणि पठथ असेल तर युयम साठीच असणार आहे. तर तो युयम लिहिला असेल किंवा नसेल, युयम हा ओके. नेहमी अध्यारूतच आहे जर पठथ असेल तर. हा. तसंच उत्तम पुरुष मध्ये सुद्धा जर पठामी नुसतं असेल, त्यात अहम हा बाय डिफॉल्ट अध्यारूत आहे, कारण त्याला काही आणखीन ऑप्शनच दिलेलं नाहीये. बरोबर. तसंच विवचनामध्ये आवाम पठवह पठावह असेल तर नेहमी आवामच असणार आहे ते. आणि पठामह असेल तर वयमच असणार आहे. फरक फक्त प्रथम पुरुष मध्ये पडतो, कारण तो, ती, ते, इट, दे असं सगळं येतं त्याच्यामध्ये. त्यामुळे तिथे फक्त ते विशेष करून लिहावं लागतं की नक्की पठती असेल तर कोण पठती, अशा दृष्टीने. म्हणून मी तुम्हाला सगळं हे वाचायला सांगितलं की जेव्हा आपण नुसतं पठामी हा शब्द आपण कुठे पुढे वाक्यात वाचू, त्यात पठामी मध्ये तो उत्तम पुरुष आहे आणि तो एक वचन आहे. हे बाय डिफॉल्ट तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे तर त्यासाठीच मी हा थोडा एक्सरसाइज केला की तुम्ही जेव्हा त्या प्रत्यय बघता त्या पर्टिक्युलर धातूचा, तर इमिजिएटली तुम्हाला तो प्रथम पुरुष आहे का मध्यम पुरुष आहे का उत्तम पुरुष आहे हे कळतं. आणि मग त्याच्यानंतर त्याचं वचन पण कळतं. आणि त्याप्रमाणे आपण क्रियापदाचं
जेव्हा आपण मराठीत बोलतो तेव्हा क्रियापदाचं आपण रूप बदलतो. संस्कृतमध्ये एकच फरक आहे की क्रियापद हे जेंडर प्रमाणे बदलत नाही, जे आपण मराठीत बदल म्हणजे आपण जर मुलगा असेल तर तो वाचतो असं म्हटलं असतं, मुलगी असेल तर वाचते असं म्हटलं असतं. असा फरक संस्कृतमध्ये होत नाही. ठीक आहे, त्यामुळे आपण म्हणू शकतो की संस्कृतमध्ये क्रियापद हे जेंडर न्यूट्रल असतात, त्याच्यामुळे फरक पडत नाही. ठीक आहे, त्याच्या आधीचा जो काही शब्द असेल तो सांगेल आपल्याला की तो पर्टिक्युलर हे पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे का नपुसलिंगी आहे. ठीक आहे, तर आता आपण 6व्या पाठावरती जाऊ. ठीक आहे, फक्त हा बॅकग्राऊंड याच्यासाठी सांगितला की तुम्ही आता 6व्या पाठामध्ये आपण वाक्य घेणार आहोत. ठीक आहे, तर त्या वाक्यामध्ये आता ते नेहमीच सह असेल, त्वम असेल, अहम असेल, याचं काही आपण खात्री देऊ शकत नाही. पण जेव्हा तुम्ही क्रियापदाचं रूप बघता तेव्हा तुम्हाला इमिजिएटली स्ट्राईक झालं पाहिजे की तो कुठचा पुरुष आहे आणि वचन कुठचं आहे. ठीक आहे, याबद्दल कोणाला काही डाऊट आहे का? आपण आता 6व्या पाठाकडे जाऊ डायरेक्ट. नाही सगळं ठीक आहे, समजलं. ठीक आहे ना, चला. तर आपण मी पहिलं वाक्य सांगतो, जर आपण जो प्रोसिजर घेणार आहोत की आता रमेश किम करोती, आता ह्याच्यामध्ये क्रियापद काय आहे? करोति करोती आहे. करोतीचं रूप काय आहे? क्रू एक वचन. क्रू आहे, धातू क्रू आहे. नंतर धातू क्रू आहे. हा, आणि चला. पुरुष कुठचा आहे? प्रथम पुरुष प्रथम एक पुरुष वचन. आहे आणि एक वचन प्रथम आहे. पुरुष. म्हणजे आपण जेव्हा वाक्य बघतो तेव्हा आधीचं क्रियापद बघायचं की क्रियापदाचं रूप काय आहे. हे आपण करोती काय सांगतो की कुठची तरी कृती आहे, ओके, जो प्रथम पुरुष आहे आणि एक वचन आहे. ठीक आहे, हं. आता आपण पुढच्या शब्दांकडे येऊ. किमचा अर्थ आपल्याला माहितीच आहे, किम म्हणजे काय. काय काय. 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 आणि रमेश हा त्याचा त्या वाक्याचा कर्ता असल्यामुळे रमेश काय करतो असं पूर्ण वाक्य बनतं. करेक्ट ना? हा. तर पुल्लिंग जेव्हा असल्यामुळे विसर्ग दिले का तिथे हा, रमेशला? नॉर्मली पुल्लिंग असेल तर तो विसर्ग असतो. ओके, फक्त आता फक्त अच्छा. तेवढंच लक्षात ठेवा की जेव्हा तो शब्द अकारांत पुल्लिंगी असतो तेव्हा तिथे विसर्ग असतो. ठीक आहे. तर आपण जेव्हा एखादं वाक्य आपल्या नजरेसमोर येतं की ह्या वाक्याचं आपल्याला भाषांतर करायचंय, तर त्याचं आपण आधी क्रियापद बघायचं. क्रियापदाचं आता सध्या आपण अ, ह्या बालबोधमध्ये असल्यामुळे आपल्याकडे सगळी वाक्य जी असणार आहेत ती वर्तमान काळातलीच असणार आहेत. ओके, फक्त लक्षात हे ठेवलं पाहिजे की आता हे करोती जे आहे ते वर्तमान काळ आहे. संस्कृतमध्ये ज्याला लट लकार म्हणतात. ओके, तुम्ही हं, लट हं. लक्षात ठेवलं तरी सुद्धा चालेल, कारण पुढे त्यानंतर उपयोगी पडेल. किंवा सध्या सोयीसाठी आपण त्याला वर्तमान काळच म्हणू. ठीक आहे, आधी आपण क्रियापद बघायचं. क्रियापद करोती आहे म्हणजे कोणी काहीतरी क्रिया करतोय, आणि प्रश्न पण आहे आणि लट किम पण आहे. लट मग हे म्हणजे वर्तमान प्रश्नार्थ काळ समजलं. काय ते? एक मिनिट सर, शंका. हा, लट म्हणजे वर्तमान काळ समजलं, पण लकार म्हणजे काय? आपण जसं वर्तमान आणि काळ म्हणतो, वर्तमान हा. म्हणजे लट आणि लकार म्हणजे काळ. लट लकार. ठीक आहे ना? मॅडम कोणी पण घ्यायची का काय ते? परत विसरून घेऊ. तुमचा आवाज नीट येत नाहीये, काय म्हणालात? पाणी काढीच शांती. नाही काही बॅकग्राऊंड. एनिवे, तर कुठचंही वाक्य मला त्याचं आपण कधी क्रियापद बघायचं, क्रियापद काय आहे, त्याचा काळ बघायचा, काळ कुठचा आहे, पुरुष कुठचा आहे, आणि मग त्याचं वचन कुठचं आहे. त्याप्रमाणे क्रियापदाचं रूप आपण ठरवायचं. ओके, आणि इथे करोती म्हणजे काय करतो अशा दृष्टीने आहे. किम म्हणजे काय, आणि रमेश रमेश काय करतो, असा त्याचा पूर्ण अर्थ होतो. पुढचं वाक्य घेऊया. एषहाचा अर्थ माहितीये का तुम्हाला? हा. एषहा म्हणजे हा. हा. हा, हा. हा एषा सुद्धा पुल्लिंगी शब्द आहे विसर्ग असल्यामुळे, म्हणून तो हा. ठीक आहे ना? आता एषः रमेशः म्हणजे याचा अर्थ काय होईल? हा रमेश हा रमेश. आपण आहे. मराठीमध्ये आपण ते वाक्य पूर्ण करण्यासाठी आहे वापरतो. ओके, संस्कृतमध्ये त्याची नॉर्मली गरज भासत नाही. हा रमेश आहे किंवा हा रमेश असं म्हटलं सुद्धा चालून जातं.
अस्ती अस्ती येते का तिथे? अस्ति आलं असतं. हो. हं. पुढचं वाक्य घ्या कोणी. किम किम करोति एषः. कोण म्हणते? किम करोति एषः. हा मी सांगू का? शैलाली मे. हा सांगा सांगा. वर्तमान काळ. नाही, आधी आपली क्रियापद सांगा काय आहे ते, त्याचा काळ सांगा. करोति. करोति. करोती. करोती. हा करोती. वर्तमान काळ. वर्तमान काळ. हम्म. किम म्हणजे काय. नाही, आधी काय पुरुष करतो. सांगा. पुरुष काय आहे? हा म्हणजे रमेश. हा. नाही, प्रथम. करोतीचं सांगा. करोतीमुळेच कळतं ना आपल्याला की पुरुष कुठचा. प्रथम प्रथम पुरुष आहे. पुरुष. प्रथम पुरुष प्रथम आहे. पुरुष. हा. अच्छा आणि हा. एक वचन आहे म्हणजे एक वचन. करोती. प्रथम क्रू पुरुष एक धातू. वचन. हा क्रू एक वचन. धातू. वर्तमान काळ. प्रथम हम्म. पुरुष. एक वचन म्हणजे काहीतरी करतो हा. अशा दृष्टीने आहे ते. आणि बाकीचे शब्द सांगतात. किम म्हणजे काय. राईट. हम्म. आणि एषः म्हणजे परत हा. हा हा. काय करतो. ठीक आहे. पुढचं वाक्य घेऊया. हा कोण घेते? अनघाताई घ्या. मी हा कोण? सूर्यं पश्यति. हा पश्यति हे क्रियापद आहे. बरोबर. वर्तमान काळ आहे आणि हम्म, प्रथम पुरुष आहे. हम्म. त्यामुळे आणि सूर्य पहा. पश्यति. नाही, पहा नाही होणार, नाही, पाहतो होणार सूर्य ना. पाहतो. हा पाहतो. सूर्य सूर्य पाहतो. पाहतो किंवा सूर्याला पाहतो. हा बरोबर. इथे अहम अध्यारोप असेल ना? नाही, पश्यती आहे. पश्यती म्हणजे काय झालं? प्रथम पुरुष प्रथम आहे. पुरुष. तो पुरुष. प्रथम पुरुष असल्यामुळे तो ती तो हा. ते काही येऊ शकतं. आता हो, तो पाहतो आपण केलंय. हो. ओके. म्हणजे आपण सूर्याला पाहते असंही झालं असतं ते. ठीक आहे. पण आपण पाहतो केलंय. सध्या आपण पुल्लिंगमध्येच हे करतो. ठीक आहे ना. म्हणजे स्त्रीलिंगाला पण सेम येतं का. सूर्यसिंग पश्यतीच येतं ते. हा अच्छा. इथे सह आलं असतं का? सह सूर्यम पश्यती. सह सूर्यम पश्यते म्हटलं तो सूर्याला पाहतो तेव्हा ते पाहतो जे आहे ते सहप्रमाणे आणि सह पुल्लिंगी असल्यामुळे तो पाहतो झालं असतं. हं. ठीक आहे. एक प्रश्न होता किंवा म्हणजे असं आहे का संस्कृतमध्ये असं आहे ना की क्रियापद हे कर्त्याप्रमाणे चालतं असं नाही. बरोबर. म्हणजे पुल्लिंगी ते किंवा स्त्रीलिंगी वाक्यावर असतं. डिपेंड करतं म्हणजे ते बर. जसं आपण मराठीमध्ये कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग शिकलो असू कधीतरी, हा हा. तर ते हम्म. त्या म्हणजे रूल तिथनच आलेले आहेत ते. बर बर. त्यामुळे ते बदलतं म्हणजे. ठीक आहे ना. हा. हा पुढचं पाचवं वाक्य मी कोण घेईल? श्यामल. हा पश्चात श्यामल. किं करोति. हा पश्चात किम करोती. बरोबर. किं सांगा. करोति. हम्म. करोति म्हणजे करतो. हा म्हणजे ते आणि करतो किंग कळलं म्हणजे आम्हाला. काय. करतो ठीक बरोबर हा. आहे. फक्त मला त्याचा तुमची जी थिंकिंग प्रोसेस झाली तस- करतो सांगण्यात ती सांगा. म्हणजे ते वर्तमान काळ आहे. तो हा प्रथम वर्तमान काळ पुरुष आहे. आहे. एक वचन प्रथम आहे पुरुष असं. वर्तमान काळ. हा प्रथम पुरुष ही एक. एक सवय प्रथम लावली पुरुष. ना म्हणजे ही सवय एकदा आपल्या ऑटोनॉमस ह्याच्यात बसली की मग आपल्या ऑटोमॅटिकली ते येऊन जातं. म्हणून मी जर सवय लावायचा प्रयत्न करतोय की डायरेक्ट भाषांतरावर जम्प न करता ती प्रोसेस जी आहे ती फॉलो करा. म्हणजे ऍटलीस्ट तुम्हाला ती प्रोसेस की पुढे त्याचा फायदा होईल तुम्हाला. हम्म. प्रथम क्रू पुरुष क्रू वर्तमान धातू काळ. प्रथम पुरुष वर्तमान काळ. क्रू प्रथम धातू पुरुष हा एक क्रू वचन. धातू एक वचन. बरोबर. हम्म. एक वचन. आता अर्थ काय होईल? नंतर तो काय नंतर करतो. नंतर नंतर काय करतो? पश्चात म्हणजे काय नंतर. करणार. किम म्हणजे काय काय. करतो. करतो कारण वर्तमान काळ आहे ना. करणार नाही होणार. नंतर काय करतो. करतो. हा करतो. पुढचं वाक्य कोण घेईल? मी वाचू का? कविता घ्यायची. हा मी वाच- वाचा वाचा. पश्चात पश्चात सह उपवनं गच्छति. हम्म. नंतर तो नाही तुम्ही बागेत. प्रोसेस सांगा. मग क्रियापद कुठचं आहे? छती. हा हा हम्म. क्रियापद गच्छति. हम्म. ह्याचा मूळ धातू माहितीये का तुम्हाला? गम. गच्छ. गम. गम 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 धातू आहे. हा. गम धातू. हम्म.
रूप सांगा काय आहे. पश्चात हा गच्छति प्रथम पुरुष काळ एक सांगा वचन. आधी. काळ सांगा, वर्तमान काळ. हा, वर्तमान काळ वर्तमान प्रथम काळ पुरुष प्रथम पुरुष एक वचन. एक वचन. म्हणजे एक गच्छती वचन. म्हणजे आपल्याला माहिती आहे की तो जातो अशा मध्ये. इथे गच्छती म्हणजे आता प्रथम पुरुष असल्यामुळे कोणतरी जातोय असं. जातो. आता अर्थ सांगा वाक्याचा. नंतर तो बागेत जातो. नंतर तो बागेत जातो किंवा बागेला जातो काही म्हणता येईल. ठीक आहे, आपण मराठीत बागेत जातो असं म्हणतो. हो. पुढचं वाक्य. तत्र किं तत्र करोति किं करोति मी हा सांगू का? घ्या अपर्णा कोण कोण. अपर्णा श्यामल. म्हात्रे. हा अपर्णा म्हात्रे. आपण ते सांगा. तत्र किं करोति. हम्म, करोति क्रू धातू, हम्म, करोति क्रियापद. हम्म. प्रथम पुरुष बरोबर आहे. एक वचन. बरोबर आहे, बरोबर आहे. प्रथम पुरुष एक वचन. हा, प्रथम पुरुष एक वचन. वर्तमान नाही, काळ प्रथम तिथे पुरुष एक वचन. हा. वर्तमान काळ प्रथम पुरुष एक वचन. तत्र किं करोति तिथे काय करतो. तिथे काय करतो. प्रश्नार्थ आहे त्यामुळे काय करतो. येस 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 तिथे काय करतो. हम्म. पुढचं घ्या. अंजली ताई घ्या. अंजली जोशी. मी म्हणू का? अरे तसं भारती ताई का म्हणा. हा. अरे मी म्हणू का शैलालिमय? हा बोला. तत्र सह व्यायामं करोति. हम्म. क्रू धातू, करोति एक वचन. तत्र स व्यायाम प्रथम व्यायाम पुरुष एक प्रथम वचन. पुरुष एक वचन. हा. तत्र वर्तमान म्हणजे काळ तिथे, हम्म. स म्हणजे तो. तो ना? बरोबर. तो बरोबर आहे ना. हम्म. व्यायाम करतो. तिथे तो तेथे व्यायाम तो करतो. व्यायाम करतो. व्यायाम करतो. हं. 9 घ्या. सर 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 एक हा. माझी शंका आहे. हम्म. गमगच्छ गच्छतीचं सांगितलं ना. हम्म. गमगच्छ तर हम्म. गम म्हणायचं की गम म्हणायचं. गम गम धातू ते तो हलंतच आहे ना तो, त्यामुळे तो हा गमच म्हणायचं हा तिथे. मूळ गम धातूचा म्हणायचं उच्चार का? करताना गमच म्हणायचं. हा. गम म्हणायचं. अच्छा. हम्म. आणि मग गमगच्छ गच्छती. गच्छती हा. म्हणजे गमच म्हणायचं म्हणजे. हो हो गमच म्हणायचं. एकदा म्हणून दाखवा ना परत. गम. गम. ओके हा. ठीक आहे समजलं. हा. मी वाचू का राधिका जोशी? हा राधिका ताई वाचा. अनंतरम कुत्र गच्छति. हम्म. वर्तमान काळ हम्म. गम गच्छति धातू, हम्म. प्रथम पुरुष एक वचन. बरोबर. त्यानंतर कुठे जातो. बरोबर. त्यानंतर नाहीये तिथे शब्द. अनंतरम म्हणजे नंतर. अच्छा. नंतर नंतर कुठे जातो. नंतर कुठे जातो. तर कोण घेईल. तर याच्यामध्ये तो येईल ना मी पण. श्यामल. 10. मी सांगू का? वांगी मी 9 श्यामल. म्हणताय का. 9 म्हणताय का तुम्ही. हा हा नव्वद अनंतरम नव्वद. कुत्र हो. गच्छति. तर जसं इथे ही कंसात टाकलेला आहे, हा. म्हणजे ते अध्यारूत आहे. ऍक्च्युली काय आहे की हम्म. अनंतरम कुत्र गच्छती मध्ये गच्छती मी सांगितलं ते जेंडर न्यूट्रल आहे. हो आपण सध्या तिथे ही किंवा ते शी पण आलं असतं तिकडे. नंतर कुठे जाते ह्याचं पण भाषांतर केलं असतं अच्छा. तर हेच आलं असतं भाषांतर संस्कृत मध्ये. मग तेव्हा ती तो आहे का ती आहे त्यासाठी आपले सह किंवा सा असं वापरलं असतं. तर मग आपण ते त्याप्रमाणे ट्रान्सलेट केलं असतं. पण सध्या आपण फक्त पुल्लिंगच बघतोय म्हणून ते नंतर कोठे जातो असं. नंतर कोठे जाते असं जरी केलं असतं तरी ते बरोबर होतं. तरी ते चाललंच असतं. हो हो. ठीक आहे. ओके. थँक्यू सर. मी श्यामल. 10वा मी सांगू का? अनंतरम हा. गृहं गच्छति. कोण बोलतंय. श्यामल. हा श्यामल बोला. गच्छति गम धातू, हम्म. प्रथम पुरुषी वर्तमान काळ. एक वचन. नंतर तो
घरी जातो. बरोबर. नंतर तो घरी जातो. आता इथे सह असल्यामुळे गच्छतीचं भाषांतर जातो असंच होणार. आता जाती नाही होणार ओके. ते. ठीक आहे. इथे सह सांगितलंय त्यांनी. म्हणजे ते हे पुल्लिंगच आहे म्हणून तो जातो असं होणार. इथे जर सह नसतं तर मग नंतर ती घरी जाते असं पण चाललं असतं. नंतर तो घरी जाते असं म्हणजे काही झालं असतं. इथे सह असल्यामुळे तोच येतं आणि तो असल्यामुळे ते जातो झालं मराठीच्या भाषा व्याकरणाप्रमाणे. ठीक आहे. म्हणजे सहा म्हणजे तो असं. सह म्हणजे तो. हा. तो. वर वर आणि खाली सहज असल्यामुळं म्हणजे संदर्भ सहजच असावा. कुठे? हा तर बरोबर आहे. वर म्हणजे ते सिक्वेन्स वाक्य आहे, असल्याप्रमाणे तो त्यामुळं तोच आहे. पण हे हा, इंडिपेंडन्स असं sequence. वेगळं वाक्य आलं असतं तर तिथे तो सा तोच वापरला. हा तर मग नाही तो सहज असतं तर तो जातो असंच झालं असतं. ठीक आहे ना. हम्म. पुढचं वाक्य घेऊया. 11. कोण घेते? मी घेते शुभांगी या सोमण. या शुभांगीताई. अनंतरम सह गृहम आगच्छति. बरोबर. इथे आगच्छति क्रियापद आहे ह्याचं आणि ऍक्च्युली आगच्छतीचं धातू आ प्लस गम असं म्हणतो आपण. हा, आ हा आगम उपसर्ग आहे. हा आगम गच्छति. हा. हा प्रथम वर्तमान काळ, प्रथम पुरुष एकवचन, बरोबर. नंतर तो घरी येतो. येतो. परफेक्ट. नंतर तो घरी येतो. आता इथे पण सह असल्यामुळे तो येतो झाला. 12वा कोण तत घेईल? किम करोति. तत किम करोति. हम्म, प्रथम पुरुष क्रू, हम्म, करोतीचं क्रू, हम्म. धातू आणि क्रियापद. तत किम करोति म्हणजे तिथे काय करतोय. नाही, ततःचा अर्थ ऍक्च्युली नंतर असा आहे. तिथे ना, नंतर का. नंतर नंतर म्हणजे अनंतरम आणि तत ह्याचा अर्थ एकच आहे. ओके. आणि करोती तुम्ही काय सांगितलं? करोति एक वचन. हा. प्रथम पुरुष प्रथम पुरुष एक वचन. एक वचन. हा. काय अर्थ होईल? सर, इथे पुस्तकात तदानीम लिहिलंय. तदानीम किम करोति. पुस्तकात तदानीम आहे का? तदानीम ठीक हम्म. आहे. अच्छा. तदानीम किम करोति असं आहे. हम्म. आता तत ह्यात आणि अनंतर एकच का, हो हो अर्थ एक हो का. हो. नंतर तत. अच्छा. काय अर्थ होईल वाक्याचा? नंतर तो काय करतो नंतर तो किंवा नंतर काय काय करतो? करतो. हा. नंतर तो काय करतो. बेसिकली तो म्हणजे तुम्ही आता तो सुद्धा इथे ती पण चाललं असतं तो पण चाललं असतं. ठीक आहे. कारण हम्म. इथे मेन्शन नाही केलं पण आपला वरचा सिक्वेन्स सांगतोय की तो हा. मुलगा आहे म्हणून म्हणून आपण तो काय करतो असं म्हटलं. इथे हम्म. तो ब्रॅकेट मध्ये घातलं असतं तरी चाललं असतं. हम्म. तदानीम घेतलं तर तेव्हा तो तेव्हा हा असं काय झालं. करतो. तदानीम तर इथे लिहिलं तर काय ततच्या ऐवजी पश्चात येऊ शकते का? पश्चात येऊ म्हणजे शकलं असतं. नंतरच आहे ना. हो हो हा, नंतर तो काय हो करतो. हो हो चाललं मग असतं. पश्चात म्हणजे अनंतरन पण वापरू शकतो, तत पण वापरू शकतो आणि बरोबर. अ, तिन्ही पश्चात वापरू पण शकतो. वापरू शकतो. पश्चात पण वापरू हं. शकतो. अच्छा. म्हणजे सगळे तिन्ही समानार्थीच आहेत. हो हो. अच्छा. पण पण अनंतरन मग सर नक्की कोणता पश्चात कुठे होईल वापरायचा. शब्द की पश्चात पश्चात होईल. तो हलंत आहे. पश्चात. हा, आणि तत होईल पण अनंतरम असेल तर अनंतरम होईल. हो अनंतरम होईल. ततः हा हा, किंवा पश्चात. पश्चात होईल. हम्म. हे आता आहे बघा वरती नाही येते 13 मध्ये. हा. पुढचं कोण घेईल? सांगू का? नाही कोणी ज्यांनी ट्राय नाही केलं त्यांनी. भारतीताई घ्या. सगळ्यांनी पार्टिसिपेट करा, जे आहेत हो त्यांनी बोला. हो. तुम्हाला ती वाचण्याची पण प्रॅक्टिस होईल. घ्या तदानीम पटापट.
कोण मी घेत आहे? वाचू का? हा, वाचा. वाचा मग पुढे तदानीं सरकेल. तदानीं वाचा किं वाचा. करोति. हा, तदानीं किं करोति. प्रथमपुरुष एकवचन वर्तमान काळ. तेव्हा तो काय करतो? तेव्हा तो तेव्हा काय करतो? बरोबर. त्यावेळेस. किंवा त्यावेळेस त्यावेळेस ते चालेल. तदानीं. तदानीं म्हणजे तेव्हा. त्यावेळेस तेव्हा काय काय करतो? करतो? घ्या. प्रथमं दुग्धं पिबति पश्चात् पुस्तकं पठति. हं. प्रथम पुरुष एक ह्याच्यामध्ये आता वचन. 2 क्रियापद आहेत. हो. पिब पिबती आणि पठ पठती. पठ पा आणि पिब. पिबती. त्याचा हा धातू पा आहे. हा पा पिबती आणि पठ पठती. हं. सो पहिल्यांदा दूध पी, नाही नाही, नंतर आधी पुस्तक. पिबती म्हणजे काय ते सांगा. पिबती म्हणजे काय आहे? वर्तमान काळ, प्रथम पुरुष, वर्तमान एक काळ. वचन आहे. वर्तमान काळ. आता ते वर्तमान वर्तमान काळ काळ एक वचन. असल्यामुळे आपण पी असं नाही होणार ना, पितो असं होतं ना ते. हो. हा, त्यामुळे हा वर्तमान काळात ते चेंज करा त्याचा बरोबर. अर्थ. हा, प्रथम दूध पी, नंतर पुस्तक वाच. नाही ना, तुम्ही पितो. आज्ञार्थी वाक्य केलं. आज्ञार्थी आहे का हे वाक्य? नाही, वर्तमान काळात आहे ना हे. वाचतो. नंतर पुस्तक वाचतो. प्रथम दूध पितो, नंतर पुस्तक वाचतो. बरोबर. प्रथम दूध पितो, नंतर पुस्तक वाचतो. एक एक शंका होती. हे अनंतरम तत हे दोन्ही अव्यय आहेत का? हो अ, हा, हो हो, म्हणजे ते तसंच राहणार, म्हणजे तसंच राहतं. कुठलाही हो, पुरुष किंवा नाही नाही, काळ असेल बदलत तरी नाही सुद्धा ते. ते तसंच राहणार. बरोबर. बरोबर. म्हणजे पश्चात तत अनंतरम तदानीं सगळे अव्यय आहे. अव्यय आहेत ते. थँक्यू. 15वा घ्या. कोण घेत आहे? राधिका ताई आहेत का? राधिका ताई घ्या. हो, आहे मी. घ्या. सः किं पत्रम् अपि लिखति. आणि शनिवार रविवार असे तुमचे बाहेर जातात बहुतेक. प्रथम पुरुष वर्तमान काळच आहे. सः तो काय पत्र सुद्धा लिहितो. बरोबर. लिखती म्हणजे लिहितो. सह म्हणजे तो. काय? तो पत्र सुद्धा लिहितो. धातू लिख. पुढचं घ्या. श्यामभाऊ घ्या. शुभा जोशी आहेत का? सह पत्रम अपि लिखति. बोलू का? हा, बोला. सह पत्रम अपि लिखति. लिखति क्रियापद आहे. प्रथम धातू काय आहे? वर्तमान काळ लिख. हा, लिख. वर्तमान काळ प्रथम पुरुष आणि एक वचन. पत्रमपि लिखति. तो अर्थ सांगा. तो पत्र सुद्धा लिहितो. बरोबर. लिखती वर्तमान काळ असल्यामुळे लिहितो. आणि तो पत्र अपि असल्यामुळे सुद्धा पत्र सुद्धा लिहितो. बरोबर. पुढचं घ्या. कोण घेईल? मी घेऊ. घ्या. श्यामल. घ्या श्यामलताई घ्या. स कुत्र क्रीडती. क्रीडती म्हणजे सह कुत्र क्रीडती. हा, क्रीड धातू. प्रथम पुरुष वर्तमान काळ. सह एक म्हणजे वचन. तो, एक वचन. आणि कुत्र म्हणजे कुठे. तो कोठे खेळतो.
तो कोठे खेळतो. क्रीडती असल्यामुळे वर्तमान काळ खेळतो होतं, त्याच्यामुळे तो कोठे खेळतो. बरोबर. नेक्स्ट. सरोजनीताई आहात का? मी म्हणू का? हा मी सांगते हा. हा सांगा. सायंकाले क्रीडांगणे क्रीडती धावती च. क्रीड क्रीडती धावती दोन्ही वर्तमान काळ, प्रथम पुरुष एक वचन. बरोबर. संध्याकाळी क्रीडांगणात खेळतो आणि च म्हणजे धावतो, खेळतो आणि धावतो. बरोबर. सायंकाळी मैदानात खेळतो, क्रीडांगणात पण चालेल, क्रीडांगणात खेळतो व पळतो. नेक्स्ट कोण घेते? श्रेष्ठ बालकः रमेश. सायलीताई आहेत का? रमेश. हो सर, हो सर. घ्या. हा हा अ, 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 श्रेष्ठ सर हे आहे ना, अव्यय आहे ना? नाही, अव्यय नाहीये, पण श्रेष्ठ म्हणजे आपण जो अर्थ घेतो तोच आहे इथे सुद्धा अर्थ, किंवा हा. चांगला अशा दृष्टीने पण आहे. हो. हा. हा 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 श्रेष्ठ म्हणजे चांगला की हुशार? श्रेष्ठ म्हणजे चांगला ऍक्च्युली. हुशार नाही होत त्याचा अर्थ, म्हणजे हुशार चांगला नाही. चांगला हा, चांगला. चांगला. हा हा. हे प्रथम पुरुष. इथे सर आणि धातू इथे मला इथे तुम्हाला क्रियापद दिसतच नाहीये. ठीक आहे. त्यामुळे त्यामुळे जेव्हा क्रियापद दिसत नाही तेव्हा नॉर्मली असती, हा तिथे क्रियापद अध्याहृत असतं. हा आहे असं असती आहे. हम्म. रमेश चांगला मुलगा आहे. बालक आहे. रमेश चांगला मुलगा आहे. आहे. राईट. ठीक आहे. हा चॅप्टर तर संपलाय. कोणाला काही शंका वगैरे काय असेल तर? सर हे शेवटचं हे श्रेष्ठ ह्याच्यात धातू कुठला आहे काय? नाही, ह्याच्यामध्ये क्रियापद क्रियापद नाहीच इथे आहे. लिहिलेलंच नाहीये. त्यामुळे नाहीये. क्रियापद अस जे आहे म्हणजे असणे आहे, तो तिथे तिथे अध्याहृत आहे. मी ते बघितलं, तुम्ही आहे तुम्ही ब्रॅकेटमध्ये घातलाय बघा. रमेश चांगला मुलगा आहे, कारण मराठीमध्ये याची गरज वाटते, संस्कृतमध्ये याची गरज वाटत नाही, म्हणून तिथे लिहिलेलं नाहीये. पण आपण मराठीमध्ये ट्रान्सलेशन करताना रमेश चांगला मुलगा आहे ब्रॅकेटमध्ये. अगदी शब्दशः जर केलं तर रमेश चांगला मुलगा एवढंच येईल ना, एवढंच येतं. ओके. ते संस्कृतमध्ये चालून त्याला जातं, वाक्य पूर्ण मराठीमध्ये होण्यासाठी वाक्य पूर्ण होत नाही, म्हणून आपण इथे आहे लिहितो. म्हणून आपण आहे टाकलेलं आहे. बरोबर बरोबर. थँक्यू. आणि शब्दशः जर लिहायचं झालं ना, तर प्रत्येक शब्दाच्या खाली त्याचा अर्थ लिहायचा. चांगला मुलगा रमेश. हो, पण तेव्हा आपल्या मराठी व्याकरणाप्रमाणे ते बसत नाही, कारण आपण कर्ता, कर्म आणि क्रियापद अशा सिक्वेन्स मध्ये वाक्याची रचना करतो. म्हणून ते आपल्याला ते बदलावं लागतं. संस्कृतमध्ये तशी रचनेचं काय जबरदस्ती नसल्यामुळे आपण ते कसंही लिहू शकतो. फक्त ती थोडी जरा सवय ठेवली की त्या शब्दाचा अर्थ त्याच्या खाली, म्हणजे ते हळूहळू लक्षात येईल. हो. श्रेष्ठ बालका रमेश, चांगला मुलगा रमेश. म्हणून आधी क्रियापद शोधायचं, वाक्यामध्ये क्रियापद काय आहे, त्याचा काळ कळला की आपलं साधारण आपला अर्थ लागायला लागतो की काय असावं बरं, मग बाकीचे शब्द बघायचे. पण इथे क्रियापद नसेल तर तो वर्तमान काळ कसा काय गृहीत धरणार आपण? नाही, चांगला कुठचाही प्रश्न काळ आहे. हा, होऊ शकतं. म्हणजे ह्या पर्टिक्युलर शब्दामध्ये ते कुठचाही, आपण सध्या आपण वर्तमान काळ शिकतोय, त्यामुळे वर्तमान काळात. सर एक शंका होती, म्हणजे जिथे नसेलच, आता म्हटलं तसं नसेल तर आपण गृहीत धरू शकत नाही, पण आपण मग गृहीत ओळखायचं कसं वाक्य? नाही, आपण गृहीत धरू शकतो ना. आता रमेश चांगला मुलगा ह्या वाक्यामुळे आपल्याला पुढचं नॉर्मली कळतं की काहीतरी आहे बाबा. कारण आपल्याला एवढं माहितीये की वर्तमान काळ चालू आहे, आपला सध्या स्कोप वर्तमान काळच आहे, त्यामुळे तो आहे हा शब्दच तिथे बसतो, बाकी कुठचा शब्द बसत नाही तिकडे, म्हणून आहे म्हणायचं. सर हा पाठ छान समजला. थँक्यू. सर संस्कृत मधनं मराठी करता येतं, पण मराठीतनं संस्कृत मध्ये करणं जरा कठीण जातं थोडं.
हो हे बरोबर आहे. हळूहळू म्हणून तिथे प्रॅक्टिस पण आधी मराठीतनं संस्कृत करताना सुद्धा मराठीत आधी क्रियापद शोधायचं, त्याचा काळ बघायचा, पुरुष बघायचा आणि त्याप्रमाणे आपल्या आधी क्रियापद तयार करून ठेवायचं आणि मग बाकीचं कसं शोधायचं ते मग सर वगैरे सांगतीलच आपल्याला की ती रचनानंतर कशी करायची ती. सध्या तुम्ही क्रियापद आणि त्याचा उपयोग ह्याच्यावरतीच आपलं कॉन्सन्ट्रेशन ठेवा. ठीक आहे ना? ते पण सर छान या झाला आजचा वर्ग. 19व्या याच्यामध्ये या पाठाशिवाय दुसरी क्रियापद शंका नाहीच आहे विचारू ना. का? हा विचारा ना. हा हा. आधी बोला. हा या पाठाविषयी परीक्षेच्या संदर्भात आहे. परीक्षा कंपल्सरी आहे का? परीक्षा कंपल्सरी. आता मी ह्याचं उत्तर कसं देऊ तुम्हाला? बर ठीक कारण आहे, तुमच्या समजलं. तुमच्या हा, आलं लक्षात. तुमच्यावरच हं. आहे ते. चालेल चालेल. मग हा आम्ही परीक्षेचे आणि पुस्तकांचे पैसे पाठवून पत्ता पाठवायचा आहे. ओके. हा हा. तर त्याची पीडीएफ आहे ह्या पाठाची, त्यामुळे पुस्तकामध्ये पण हेच आहे, फक्त उत्तरं नसल्यामुळे मला वाटतं ही जी पीडीएफ जी सरांनी पाठवली आहे ती जर बघितली हो. तर ती मोर दॅन सफिशियंट आहे. सर एक शंका होती, विचारू का? बोला. आज आपण म्हणजे तत, अनंतरम आणि पश्चात हे तीन जे शब्द आहेत, तिन्हीचाही अर्थ हा नंतर होतो. हो. पण हा ह्याच्यातला कुठला पर्टिक्युलर शब्द कुठल्या पर्टिक्युलर वाक्यातच वापरायचा का आपण नंतर जिथं संदर्भ येईल तिथं कुठलाही शब्द आपण वापरू शकतो? वापरू शकतो आपण. समानार्थी शब्दच आहेत त्या पण आपण वापरू शकतो आणि ओके अव्यय आहे त्यामुळे ते बदलत नाही कसं जातं. ओके. आणखीन काही कोणाला ते आउट ऑफ सिलेबस म्हणजे आउट ऑफ याचं कोण विचारायचं कोणाला तरी? मला एक शंका आहे सर. हा बोला. हे हा 19व्या वाक्यात जे आपण म्हटलं ना, आधी म्हणजे मराठीतून संस्कृत करताना आधी क्रियापद शोधायचं. तर आता हे वाक्यात तर क्रियापद नाहीच आहे. नाहीये, बरोबर. तर मग आपण काय करायचं? नाही, ज्या वाक्यामध्ये क्रियापद नाहीये त्याच्यामुळे 90% तो अस्ति हाच असतो, म्हणजे अस हा धातूच असतो त्याच्यामध्ये. अच्छा अच्छा. म्हणजे अस हा धातू अध्यारूप धरायचा. अध्यारूप धरायचा. ओके, थँक्यू सर. शब्दशः अर्थ लिहिला तरी चालेल, शब्दशः हो अर्थ नाही का? चालेल. आणखीन काही कोणाला काही प्रश्न? समजला सर. ओके, मग आपण संपूया का? म्हणजे किती वेळ राहील? 1-2 मिनिटच राहिलेली आहेत. 5 मिनिटे. या वाक्यामध्ये सगळे प्रथम पुरुष एकवचनच क्रियापद आले फक्त. बरोबर. आपण जसं पुढे पुढे जाऊ तसे तसे आपल्याला बाकीचे ह्याच्यात पण शब्द येतील. म्हणून ती एक आपल्याला एक सवय लावून राहिली पाहिजे की बाबा आधी काळ कुठचा, पुरुष कुठचा, वचन कुठचं ते झरकण आपल्या डोळ्यासमोर आला पाहिजे. म्हणजे आपण एकदा क्रियापद ठरवला आपण आणि त्याचा काळ ठरवला की मग बाकीच्या शब्दांचा अर्थ आपण शोधू शकतो, बसवू शकतो. कारण तेवढं आपलं मराठी चांगलं असल्यामुळे आपण ते करू शकतो. बरं, मग आपण संपूया का आता हा पाठ? पल्लवीने आणखीन काही? चालेल चालेल. चला ठीक आहे. जय गुरु. जय गुरु. घरी सगळ्यांनी पुन्हा एकदा वाटल्यास रेकॉर्डिंग ऐकून ऐका हा पाठ, म्हणजे आणखीन पक्क होईल. हो हो. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हा, जय गुरु. जय गुरु. धन्यवाद. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. थँक्यू. ओके. जय गुरु. जय गुरु.